जिल्ह्याला एक चांगलं वरदान म्हणायचे, वाईट वरदान प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो आमचा ऊसतोड मजुरांचा जिल्हा, तसं आपण प्रत्येक वेळेस आपल्या बैठकीमध्ये येते आशिया खंडातलं पहिलं ग्रामीण भाग, तर त्याचा फायदा काय? तर त्याच्यासाठी आपलं सुवर्ण महोत्सव याचा आदरणीय आपले पालकमंत्र्यांनी बऱ्याच काही योजना हाती घेतलेल्या आहेत, त्याच्या पद्धतीने ते काम करतात, त्यांच्यापर्यंत विषय गेला पाहिजे. हा श्रेयवादाचा विषय नाही किंवा कुठला नाही. मी सर्वपक्षीय आहे, म्हणजे मी अध्यक्ष आहे, मला राजकारणाचा विषय नाही आहे इथं. त्याच्यामुळे मला करताना जे काही गोष्टी असतात त्या पद्धतीने आपल्याला करताना जे तुम्ही काही सादर केलेला विषय आहे, तुम्ही 50 पदं होते तुमच्याकडे, आता 150 झाले. तुमची पहिली अपेक्षा याच्यामध्ये आहे की 200 पदं वाढले पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याची संख्या तेच नव्हते, मुख्य विद्यार्थ्याची संख्या म्हणतो, विद्यार्थ्याची जी संख्या आहे ती 50वर आपलं सुरू झालं, त्याच्या तिप्पट झालं, आता 150ची कॅपॅसिटी झाली. आपल्याला 200ची व्हावी तुमची अपेक्षा आहे आणि ही आपण करण्यासाठी प्रयत्न करू. त्याचं मला प्रोसिडिंग त्याचा द्या प्रस्ताव, आपण 100% मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्री सर्वांकडे जाऊन याचा पाठपुरावा करू, मंत्री महोदयाला पण भेटतो, हे सर्व आमची मंडळी पण सर्वजणी करून आपण 100% तुम्हाला प्रस्ताव द्या. तुम्ही दिल्याच्या नंतर होईल का नाही, मी काही गप्पा नाही म्हणणार, हे 100% करायचा प्रयत्न करणार आणि करूच आपण ते, कारण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला राहिल्या. आता तुम्ही रुग्णालयाच्या खाटाच्या बाबतीत सुद्धा सांगितलं, 518च खाट आहेत आपल्याकडे मंजूर, पण प्रत्यक्षात तुम्हाला 650 ते 700 रुग्ण असतात डेली. माझं त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं आहे, तुम्ही भविष्याचा विचार करून आपण 1000ची मागणी करू, 500च्या ऐवजी 18 म्हणजे 1200ची, 1150ची तुम्ही डिमांड केली तर ती 1150ची डिमांड केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 1150ची तुमची डिमांड मला मान्य आहे, पण ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला सर्वांच्या सहकार्याने आपण ती कशी आपल्याला मंजूर करून घेता येते, हा पण सर्वात महत्त्वाचा विषय आपला आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय केले ते सांगून द्या. बाह्य रुग्ण दरवर्षी तुम्ही सांगितले की 2200 5000 दर दिवशी, आंतर रुग्ण काहीतरी 7 एवढे आपले आहेत. दररोज मोठ्या आणि लहान शस्त्रक्रिया केल्या जातात 40 पण. पण ह्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आता तुमच्याकडं बऱ्याच काही अडचणी आहेत. तुमच्याकडे युनिटच नाही ज्याला तुम्ही मंजुरी मागितलेली आहे, म्हणजे आता नर्सेस पुढे मागितलेली तुम्ही मंजुरी. तर या गोष्टी करण्यासाठी हे युनिट जे तुम्ही 3 मागितले, त्या युनिटसाठी सुद्धा तुम्ही जे काय पत्र व्यवहार केला, आजच्या मीटिंगचा रेफरन्स द्या, आजचा एक रेफरन्स देऊन आणखी एक रिमाइंडर तुम्ही तयार करा, माझ्या हातात द्या. म्हणजे मला वाटतं की तुम्ही लवकरात लवकर जर दिलं तर त्याचा पाठपुरावा आम्ही 100% करू, की तुमची जी मागणी त्या पद्धतीने आपण करू. कारण आपल्याकडे कसं आहे, ह्या तुमच्या सादरीकरणावर बोलणं अगोदर होईल, त्याच्यानंतर आम्हाला काय वाटतंय जे सदस्यांना सर्वांना ते पण वेगळं आम्ही बोलू, पण तुमच्या सादरीकरणाच्या बाबतीत जे आहे तुम्ही करतात दररोज 50 त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. पण ज्या काही आपल्याकडे उणीवा आहे त्या सुद्धा उणीवा आपल्याला कमी जास्त असणाऱ्या हे करायला पाहिजे. पुन्हा तुम्ही आणखी मोतीबिंदूचे 1900 शस्त्रक्रिया केल्या, हे तुमचं कौतुकास्पद आहे, पण 1900 करून सुद्धा आणखी बऱ्याच लोकांना आपण न्याय देऊ शकलो नाही, ती पण आहे ना. ठीक आहे, 1900 केल्या तुम्ही, तुमचं त्याच्यात कौतुक होईल, पण ज्या लोकांना आपण न्याय नाही देऊ शकलो, त्यांचं करू शकलो नाही, असे पण काही लोक आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी हे केलं पाहिजे. आता जसं सरांनी सांगितलं की मला प्रत्येक गोष्ट रेफर होती इकडं, तो जो मुद्दा आहे त्याच्यात सुद्धा आपण त्याला काय करता येते ते बघू. कारण मी जिल्ह्याला असल्यामुळे, जिल्ह्याचं एक प्रमुख राजकीय व्यक्ती असल्यामुळे मला वाटतं की मी ते पण माझ्या अंतर तिथे बोलत त्या विषयात. आणि या सर्व गोष्टी करताना याच्यात आपल्याला परत आणखी महात्मा फुलेत पण तुम्ही मला वाटतं आशिया खंडात काय औरंगाबादमध्ये आपल्या औरंगाबाद विभागामध्ये, म्हणजे संभाजीनगर विभागामध्ये, आपल्या मराठवाडा विभागामध्ये तुम्ही प्रथम क्रमांक घेतला, अभिनंदन सर्वांनी केले, कौतुकास्पद काम. पण याच्यापेक्षा पण काही आणखी लोकांना वंचित याच्यापासून राहतात. कारण जे घटक कसं होते, आपण काम करताना चांगलं किती केलं त्याच्यापेक्षा उणीव काय तेवढीच बघितली जाते समाजात म्हणण्यापेक्षा, आपलंही काम त्यांनाच आपण कशासाठी येत. आता हे काय आपलं प्रायव्हेटायलाइज हॉस्पिटल नाही आहे, हे हॉस्पिटल आपलं गव्हर्नमेंटचं आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला सर्व गोष्टी करणे. आता प्रस्तुतीच्या बाबतीत यांना पण स्वामी साहेबाला बोलत होते माननीय भाऊ, आणि सगळ्या गोष्टी असताना हे अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. म्हणजे याच्यात तुम्ही आता डिलिव्हरी हे जे सगळं सांगितलं सुरळीत चालू आहे, मनुष्यबळ कमी हा विषय तुमचा आहेच आहे. पण या विषयात आपल्याला अत्यावश्यक विषयामध्ये काही विषय येतात ॲक्सिडेंट किंवा काय ॲक्सिडेंटनी काय घडतंय ते अत्यावश्यक, आणि दुसरे डिलिव्हरी पेशंट सुद्धा अत्यावश्यक मध्येच विषय आहे. कारण डिलिव्हरी पुन्हा त्याच्या बच्चू तयार झाल्यानंतर त्याची जीव वाचवणं हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय. तर ह्या सर्व गोष्टीसाठी प्रायोरिटी दिली पाहिजे. त्या पद्धतीने आपण काय काय तुमचे प्रोजेक्ट आहे त्याचे पण आपण करू. मग प्रोसेसर आणि लेक्चरर इकडे कुठे येणार? म्हणजे मेडिकल तुमच्या आता प्रोफेसर तिकडे आहे, मग मेडिकल तुम्हाला पेशंट दोन्ही खूप लोड आहे, माणसं स्टाफच कमी.
पण ते हे सगळं ठीक आहे. कोविड काळामध्ये डिटेक्ट झाल्यानंतर आता परत आपल्याला हे जी काही पदं जी आपण सांगितले ते तुम्ही सादरीकरण करताना हे चार्ट माझ्याकडे दिला त्याच्यामध्ये तुम्ही सँक्शन पदं नाही सांगितले. सँक्शन पद आपले इथं इथं दाखवलंय, इथं डिस्प्लेला दाखवलं, पण तुम्ही बोलताना सँक्शनवर बोलला नाही. तुमच्या रिक्त किती तेवढंच बोलला, पण सँक्शन सुद्धा कमी आहे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही सँक्शनच पदं कमी आहे. तर आपल्या विभागामध्ये ही झालं पाहिजे असं म्हणणार मी काय करता. त्याच्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी करताना तुम्ही फक्त सँक्शनचं एक मला कॉपी द्या, त्याच्या पद्धतीने आपण ते एक विषय मार्गी लावू. झाला विषय आपल्याला आवश्यक जी खाटाची संख्या 100. हे युनिटचं मी बोललो मी तुम्हाला. ही युनिट जे तुम्ही नारोजी सुपर स्पेशलिस्ट युनिट हे जी 4 युनिट म्हणले तुम्ही, या 4 युनिटचा जी प्रस्ताव तुम्ही आता पेंडिंग आहे, काय बजेट वाचून काय असं हे पण दाखवतात. 24 पासून पेंडिंग आहे. 24 पासून पेंडिंग आहे म्हणल्यानंतर मग ती पेंडिंग कसं म्हणायचं, त्याला मग निग्लेक्ट झाल्यासारखं झालं आपलं. 24 पासूनच नाही, आता 2 वर्ष झाले तर 26 आहे. त्याला पाठपुरावा करते तर पाठपुरावा केला असं म्हणण्यापेक्षा आपण ते का राहिलाय आणि त्याच्यासाठी काय तुम्ही मला रिमाइंडर एकदा तयार करून द्या. तुम्ही सर्वांना कॉपी द्या, पण एक मला त्याची माझ्याकडे कॉपी द्या. जर कुणी आणखी दुसऱ्याला पाहिजे असेल तर माझं काही ऑब्जेक्शन नाही की ह्यांनी काय केलं नाही. आणि सर्व जरी जाऊन बसले त्यांच्याकडे तिथं सँक्शन करत काय ऑब्जेक्शन आहे. तुम्ही गेलात काय, कुणी आमदार साहेब गेले काय, कुणी पण, मला काय ते आपल्याला इथं होण्याची मतलब आहे आणि झाला पाहिजे. त्याची एक कॉपी मला वाटतं की लवकरात लवकर तुम्ही दिली तर काहीतरी रिझल्ट 100% देऊ. कारण जर 2 वर्षापासून मला तिथं म्हणता येईल की 2 वर्ष झालं की आमच्या या दवाखान्याचा प्रस्ताव, मग आम्हाला अध्यक्ष होऊन फायदा काय. जे की आपल्याला जर झालं तर 2 वर्षापासून ठीक आहे, सर्वांनी प्रयत्न केले, प्रयत्नाला कोणाचे काही ऑब्जेक्शन नाही, सर्वांनी केले, पण झालं नाही ना. आणखी ते करून घेणं आपलं काम आहे. त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करूया आणि करूनच घेऊ. पाठपुरावा नाही आता परिस्थिती मला रोज माहित नाही काय बदल होते ती, पण आजच्या परिस्थितीत तरी सांगतो करून घेऊ. आणखी आज संध्याकाळी आम्ही झोपताना वेगळं असते, उठलो की वेगळंच असते, त्यामुळे काय बोलू, तर आज तरी करून घेऊ असं सांगतो. त्याच्यात अडचणी येईल असं वाटत नाही. 99% आपण वाचवतो, एखाद्या 1% आता आपल्याकडे एवढं मोठं हॉस्पिटल आहे, सर्व गोष्टी आहेत, मग आपण पण रेफर करतो ना. ते जसं करते तसं आपण करत नाही. हा पण बऱ्याच गोष्टी संभाजीनगरला पाठवतो, पुण्याला पाठवतो, लातूरला पाठवतो. आपल्याकडून मग आपण नाही काही गोष्टी ज्या आपल्याकडे होत, आपल्याकडे सर्व गोष्टी व्हायला पाहिजे, जेवढे युनिट आहेत तेवढे. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे स्टाफ नाही किंवा सुविधा नाही, आपण असंच बोलतो ना. तर त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा बऱ्याच काही गोष्टी पाठवल्या जातात. आता कसं होतंय आपल्याकडं येणाऱ्या, आता माजलगाव एक म्हणले सर, तर म्हणजे मला वाटतं परळी, माजलगाव, धारूर आणि केज, अंबाजोगाई एवढं लोकल आहे इथं. बाकीचं बीडला जातात, ते तुमच्याकडे रेफर होत नसते. पण पुन्हा तेच सांगायला पडतात, बीडला जातात पण बीडवालेच तुम्हाला रेफर करतात. तुम्ही सिव्हिल सर्जनशी बोलून एकदा ते सगळं करतो. सिव्हिल सर्जन आणि सगळे ग्रामीण रुग्णालयाचे जेवढे ही अधिष्ठाते त्यांना एखादी बोलून एक मी 8 दिवसातच बैठक लावतो. आपला रेफरन्स देऊन एकदा त्यांना वाटलं तर आपल्याला बैठकला बोलवतो, एकत्रित ते तयारी करून ते त्यांची बैठक इथे ठेवू. पण हा विषय आपण म्हणजे मार्गी लावू. प्रत्यक्षात तुम्ही जुनीच वापरता ना आणखी, मग त्याला काय उपयोग आहे. चालू झाली म्हणण्याला अर्थच नाही त्याच्या. हो, ती परवानगी ही आपलं काम होती, ते व्हायला पाहिजे. परवानगीला पाठवलं का नाही सर, त्यांचे पैसे दिले नाही. कंपनीने आयुक्तांना पत्र लिहिलं की आम्ही यांना मशीन पुरवठा केला, नियमानुसार पुरवठा केल्यानंतर 80% रक्कम द्यायची असते, जी शासनाने दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता मग आता तुम्ही आजच्या रेफरन्स द्या मीटिंगचा आणि ते सर्व गोष्टी जर एवढं मॅडम सांगताय पोटतील तर मला वाटतं तुम्ही आत्ताचा रेफरन्स देऊन तुम्ही सांगा आणि शासनाला त्याचे पैसे दिले नाही, त्याच्यामुळे आमची मशीन चालू होत नाही, त्याच्यामुळे ती देण्यासाठी कारवाई करा असं तुम्ही पत्र करा, म्हणजे ती चालू होईल. नाही तर काय उपयोगच नाही ना. आपण आता कधीपासून 6 महिने झालं ते एवढी आपली मशिनरी येते, ती चालू होत नाही. पण त्याचे लोक पब्लिक मध्ये किंवा आम्हाला पत्रकार पब्लिक मध्ये विचारतात तुम्ही काय केलं, लोकप्रतिनिधी म्हणून, आता या मंडळाचा अध्यक्ष म्हणून, मग आपली जबाबदारी काय आहेच ना. त्या हिशोबाने व्हायला पाहिजे असं वाटतंय. नाही, स्मरणपत्र पाठवा तुम्ही सर्व ज्या ज्या गोष्टीचे तुमचे सगळे, आणि त्याची एक कॉपी मला द्या. म्हणजे ती कॉपी मला माहितीच तुम्हाला दिली तरी मी ती कॉपी मी फॉलो घेतो सगळं. तर माहितीच तुम्हाला अध्यक्षाला द्या, तुम्हाला अडचणच नाही. तुम्ही जी काय तुमचे पेंडिंग कुठले जे विषय आता मी सूचना दिल्या त्याप्रमाणे करावा अशी अपेक्षा आहे. त्याच्यापेक्षा कसं आहे, आणखी भरपूर काही विषय आहेत, पण हे विषय कसं होतं की तुमच्यावरच दोष द्यायसारखं. तुम्ही काही झालं की तुम्ही काय म्हणणार स्टाफ
मग आता हे विषय आणि ते खरं पण आहे ना, खरा पण आहे, खोटा नाही, जेन्युइन प्रश्न आहे तुमचा. पण ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढून आपण जरी करीत असलो तरी आपण स्टाफच कसा अगोदर भरता येईल आपल्याला त्या पद्धतीने बघू. आता कसं होतं, 4th क्लास जी काय 2nd क्लास ते तर 3 क्लास जे काय पोस्ट आपल्याला आहे त्या पण काही मयत झाल्या, काही झाल्या, काही त्याच्यामुळे प्रॉब्लेम रिटायर झाले. मग हे सर्व गोष्टी आपल्याला त्यांचा पण फुटफेस करायला पाहिजे, नाही तर मग कामच करता येणार नाही. एक काळ आपलं हॉस्पिटल असं होतं, तुम्ही आशिया खंडातलं म्हणतात पण माझ्या लहानपणी मी हॉस्पिटल ऍडमिट पण झालेलो. तर ते असं होतं की फार जेवणासाठी द्यायचं. आता तुमचं जे आता मी चालू आहे ते सांगतो ना, आताही चालू आहे सर्व, बंद काही झालं नाही, पण तीच की स्टाफ नाही. त्यावेळची पेशंटची संख्या, त्यावेळची लोकसंख्या हे सगळं कमी असेल ना. जे 50 विद्यार्थ्यांची तुमची संख्या होती त्यावेळेस कॉलेजचा व्याप्ती कमी असेल. आज लोकसंख्या वाढली, आज पेशंटची संख्या वाढली, मग डॉक्टरची संख्या तिचं तुमचे पद मंजूर नाहीत किंवा तुमच्या स्टाफचे पद मंजूर नाहीत. हीच जर गोष्ट झाली तर आम्ही किती जरी फंड दिले किंवा कोणी काही जरी किती केलं तर काय होणार नाही. त्याच्यामुळे आपण शासनाकडे बसून त्याला पैसे घेऊया, जास्तीत जास्त पैसे घेऊ. पालकमंत्री आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्र्यांचं पण लक्ष आहे, सगळेच आमदार महोदय सर्वजण मिळून आपण काही ना काही याच्यात पैसे कसे आणता येतील याच्यासाठी पाठपुरावा सगळे करतील. आपण पण मी अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी, मी 100% मी पण प्रयत्न करेन. आपण सर्वजण पूर्ण माहिती द्या, माहिती दिली तर होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.